पण यावेळेला ते श्रीकांत शिंदेसोबत आमचा नाद चांगला चालू आहे. पण आज सण असून कुठलंही राजकारण करू नका असं तुम्ही देखील म्हणताय, पण या सगळ्या गोष्टीमुळे होताना दिसतंय का? बघा काय तुम्हाला सांगतो, काही काही लोक बालिशपणा करू शकतात, आम्ही तो करणार नाही. आज आम्ही सण साजरा करायला आलेलो आणि मी नेहमी सांगतो, दहीहंडी असो किंवा कुठचाही सण असो, काही लोक राजकीय स्टेटमेंट्स त्याला जोडून देतात, मी ते करणार नाही. आज आम्ही सण साजरा करायला आलेलो. नारळी पौर्णिमा आज आम्ही तसं नारळ इथे वाढलेलं आहे. काल लालबाग परळमध्ये 2 गटात या ठिकाणी मारामारी झाल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी पोलिसांनी योग्य वेळी इंटरव्ह्यू केलेलं आहे आणि मला वाटतं ते करत राहतील. काही हुल्लडबाज त्या ठिकाणी येऊन सामील झाले. मला वाटतं एक महत्वाचं आहे, 260 कोटीचा जो MMRDचा ब्रिज, तो एवढा भयानकपणे आपण पाहतोय आता पाडणार आहेत का, तर डिझाईन चुकलेली आहे. मला वाटतं हे पैसे त्यावेळीचे जे मुख्यमंत्री किंवा UD मंत्री असतील ते कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडून घेतले पाहिजे, जनतेचा पैसा नाही. ते UD मंत्री, नगरविकास जे कोण असतील त्यावेळी त्यांच्याकडून, त्यांच्या वैयक्तिक खात्याकडून घेतले पाहिजेत. सार्वजनिक मंडळावरती कारवाई केली जाते, मात्र कालचा जो शिंदेचा कार्यक्रम होता तो सुरूच भाषणं जी होती ती 10 नंतर झाली. स्वतः सिद्धेश कदम जे महाराष्ट्र MPCB अध्यक्ष, तेच मी सांगितलं, लोक हे सगळं बघत आहेत, लोक त्यांचा खोटारडेपणा बघत आहेत आणि लोक बरोबर उत्तर देतील त्याला. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी म्हणाली होती, ज्या प्रकारे हिंदीमध्ये भाषण होतं आणि भोजपुरी गाण्यावरती डान्स होतो. बघा तुम्हाला सांगू का, एक महत्वाची गोष्ट हीच आहे की आता पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले उद्योग हे बाहेर का जात आहेत ह्याच्यावर त्यांनी उत्तर द्यावं, महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर का कोलॅप्स होतं त्याच्यावर उत्तर द्यावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं, आज इथे राजकारण मी बोलणार नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.